dear students, welcome back to our channel Code with NS. तर कसे आहात सर्वजण? आता आपला जावाचा जे सिरीज आहे आपण चालू केलेला आहोत त्याचा लेक्चर नंबर 2 आहे. लेक्चर नंबर 1 जर तुम्ही पाहिलं नसाल तर तुम्ही जाऊन पहा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो, प्लेलिस्ट देतो. तर लेक्चर नंबर 1 मध्ये काय-काय पाहिलं आपण थोडक्यात ओव्हरव्ह्यू पाहूयात, की व्हॉट इज लँग्वेज? लँग्वेज म्हणजे काय? आपण कम्युनिकेट करतो 2 एंटिटीजमध्ये किंवा 2 ऑर मोर एंटिटीजमध्ये. त्याच्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय? प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतात. ते वापरून आपण कम्युनिकेट करतो. आणि प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन किंवा कॉम्प्युटरला अंडरस्टँडेबल कोडमध्ये आपण कोड करतो. ह्याला काय म्हणतात? प्रोग्रामिंग लँग्वेज. सर्व काही आय होप तुम्हाला सर्व काही समजलं असेल. तर त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज थोडक्यात डिस्कस केले होते. आज आपण डीपली डिस्कस करणार आहोत. तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या यूट्यूब चॅनलवरती एसक्यूएलची जी सीरीज आहे ती पण स्टार्ट झालेली आहे. त्याच्या पण व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो मी. आणि प्लस तुम्हाला काही जर डाऊट वगैरे असतील तर तुम्ही नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात, व्हॉट्सअप करू शकतात. नोट्स जर पाहिजे असतील तर त्याच्यासाठी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तो नंबर पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा स्क्रीनवर तुम्हाला इथं कोपऱ्यावरती दिसत असेल. तर मग चला चालू करूयात आजच्या या व्हिडिओला. त्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसे वाटत आहेत? तुम्हाला काही सुधारणा हवी असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवायला विसरू नका. तर चला मग चालू करूयात टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस. इथपर्यंत तुम्हाला काही जर डाऊट असतील तर ते तुमचे मी क्लिअर करतो. पण ते डाऊट क्लिअर झाल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका. प्लीज तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला नसाल तर पहिला व्हिडिओ बघा, मगच हा सेकंड लेक्चर बघा, जेणेकरून तुम्हाला समजण्यास मदत होईल. ठीक आहे. तर टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस. तर मी तुम्हाला सांगितलं होतं लो लेवल लँग्वेज म्हणजे काय असतं. एखादी व्हॅल्यू असते ती बायनरी मध्ये असते जी की फक्त मशीन अंडरस्टँडेबल असते. पहा, अ लँग्वेज विच इज ओनली अंडरस्टँडेबल बाय द मशीन्स इज कॉल्ड ॲज लो लेवल लँग्वेज. म्हणजे ती लँग्वेज कशी असती? आता तुम्ही सर्वांनी तुमच्या कॉलेज लाईफमध्ये जर म्हणजे आता तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये असाल तर तुम्ही सर्वांनी पाहिले असेल की ती बायनरी लँग्वेज असते, बायनरी कोड असतो, बाईट कोड असतो, असं काही तुम्ही ऐकलं असाल. तर ते काय असतं बाबा? आणि नॉन इंजिनिअरिंग वाले म्हणत असतील आता सर आम्हाला कसं कळणार काय आहे ते? काय नाही. बायनरी लँग्वेज, बायनरी म्हणजे काय आलं? बाय म्हणजे दोनच ते इनपुट ऍक्सेप्ट करतं, आयदर 0 आयदर 1 इज कॉल्ड ॲज बायनरी लँग्वेज. ठीक आहे. तर ते असं असतं. मग आता त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला म्हणजे बेसिक्स आहे त्याच्यासाठी. म्हणजे तुम्ही एखादी कोणती पण तुम्ही व्हॅल्यू घ्या, कोणता पण नंबर घ्या तुम्ही, 0, 2, 4 किंवा 8, इव्हन ऑड घ्या, न्यूमरिक घ्या, निगेटिव्ह घ्या, काही घ्या. त्याचा बायनरी कोड कसा काढायचा? त्याला डिवायडेड बाय 2 करायचं. मग जो आन्सर येईल आपलं, पहा इथं आता आपण एक्झाम्पल मध्ये न्यूमरिक व्हॅल्यू घेतलेली आहे 9. मग त्याचं काय आहे? त्याला 2 ने डिवाइड केलं 4 आला, रिमाइंडर किती आला? 1. मग परत 2 ने डिवाइड केलं, रिमाइंडर काय आला? 0. त्याच्यात परत 2 ने डिवाइड काय केलं, रिमाइंडर काय आला? 0. मग काय रिमाइंडर, मग लास्टला काय उरला? 1. मग त्याचं बायनरी कोड काय झालं? 1001. हे जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही पर्सनली व्हॉट्सअपवरती मेसेज करून विचारू शकता. त्याच्यासाठी एक शॉर्ट व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो मी तुम्हाला देईन. ठीक आहे. तर हा आय होप तुम्हाला समजेल असेल की मग 01001 असं किंवा 2 करू शकता तुम्ही. 2:0, 2:1, 2:2, 2:3 असं पण करू शकता. ते पण तुम्हाला सोपं जाईल. आता हे बायनरी व्हॅल्यू, बायनरी व्हॅल्यू इज नथिंग बट इट इज इन द फॉर्म ऑफ 0 अँड 1. आणि सर्वात मेन म्हणजे 0 म्हणजे काय असतं? फॉल्स व्हॅल्यू असते. आणि 1 म्हणजे काय असतं? ट्रू व्हॅल्यू असते. आपण जसं जसं पुढं चालू तसं तसं आपण ते पाहणार आहोत. ठीक आहे. चला तर आता पहा त्याची थोडीशी थेअरी बघून घ्यात. मशीन कॅन अंडरस्टँड ओनली बायनरी व्हॅल्यूज दॅट इज झिरोज अँड वन्स. आताच तुम्हाला सांगितलं, जे आपली मशीन्स, कम्प्युटर्स अँड मोबाईल्स अँड ऑल दिस थिंग्स आहेत, जे तुम्ही सध्याला इन्व्हेन्शन होत आहेत, रोबोट्स म्हणा, सगळं सगळं काय आहे ते 0 आणि 1 त्यांना अंडरस्टँड होतं. म्हणजे त्यांची लँग्वेजच ती आहे. आपण जसे मी मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो तुम्हाला
मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पहा की व्हॉट इज लँग्वेज. लँग्वेज आपण आता आपल्या लँग्वेजेस काय आहेत? हिंदी, इंग्लिश, मराठी, कन्नड, उर्दू. तर मशीनच्या तशा नाही आहेत. मशीनच्या काय आहेत? झिरोज आणि वन्स दोनच लँग्वेज ते ॲक्सेप्ट करतात. त्याच्यानंतर आहे धिस इज वे ऑफ रायटिंग लँग्वेज बाय युजिंग ओन्ली 2 डिजिट इज कॉल्ड ॲज बायनरी लँग्वेज. मी आता तुम्हाला काय सांगितलं? दोनच डिजिट बायनरी लँग्वेज 0 आणि 1 बायनरी लँग्वेज असं तुम्ही लक्षात ठेवा. खूप 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 सोपं आहे मित्रांनो. हे खूप काही जण खूप कॉम्प्लिकेटेड करून घेतात की मला नाही समजत आहे व्हॉट इज बायनरी काय असतं काय नाही. खूप खूप सिंपल आहे. 0 आणि 1 बायनरी लँग्वेज. इट इज बायनरी बाय म्हणजे 2, युनरी म्हणजे 1, बायनरी म्हणजे 2, टर्चरी म्हणजे 3. हे पुढे आपण जाणून घेणार आहोत. तर पहा विच इज इंटरनली युज्ड बायनरी व्हॅल्यूज. तर आता नक्कीच आता बायनरी व्हॅल्यू आपण यूज करतो. म्हणजे मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेज म्हणजेच कोणती लँग्वेज आहे आता ही लो लेवल लँग्वेज आपण यूज करतो. मग मी तुम्हाला 3 टाइप सांगितले लँग्वेजेसचे. 3 टाइप प्रोग्रामिंग लँग्वेजेसचे. लो लेवल लँग्वेज, मिड लेवल लँग्वेज आणि हाय लेवल लँग्वेज. तर आता लो लेवल लँग्वेजचे काहीतरी डिसएडव्हांटेजेस असतील तेव्हाच त्यांनी जर म्हणजे त्याला अपग्रेड करून मिड लेवल लँग्वेज पर्यंत घेऊन गेला असेल. तर त्याचे डिसएडव्हांटेजेस काय? कन्व्हर्टिंग धिस instruction into zeros and ones is a difficult job for programmer. पहा आता प्रोग्रामर काय करतो किंवा तुम्हाला आता एखादं आता ठीक आहे नंबर होता म्हणून तुम्ही त्याला 2 ने डिवाइड करून केलो आणि जर तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये तुम्हाला जर एखादं इन्स्ट्रक्शन द्यायचं समजा त्याला सांगायचे की ऍडिशन कर बाबा तर त्याच्यासाठी एक झिरोज आणि वन मध्ये ते प्रत्येक लेटर कन्वर्ट करून ते कम्प्युटरला देणं इट इज नॉट पॉसिबल झालं स्टार्टिंगला. ठीक आहे. युजिंग लो लेवल लँग्वेज वी कॅन नॉट डेव्हलप अ सॉफ्टवेअर बिकॉज कन्व्हेन्शन इट इज सेल्फ टेक प्लेस मोर टाइम. म्हणजे तेच की तुमचं जे कन्व्हर्जन आहे ते जास्त टाइम घ्यावं लागलं त्याच्यामुळे आपण लो लेवल लँग्वेजला थोडंसं प्रेफरन्स कमी देऊ लागलो आणि त्याच्यानंतर आपण इन्व्हेन्शन झाली की मिड लेवल लँग्वेज जी की लो लेवल लँग्वेजचे डिसएडव्हांटेजेस कमी करण्यासाठी ती यूज होते. तर मग आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की व्हॉट इज मिड लेवल लँग्वेज, काय काय असतं त्याच्यामध्ये. तुम्हाला लो लेवल लँग्वेज समजलं का? तर काय असतं? ते काही नसतं. इट इज मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेज असते. इट इज बायनरी लँग्वेज. तुम्हाला पहा पॉइंट कोणते कोणते लक्षात ठेवायचे आहेत. कोणी पण कधी पण इंटरव्ह्यू मध्ये वगैरे जर तुम्हाला क्वेश्चन विचारला व्हॉट इज लो लेवल लँग्वेज तर त्याचं काय डिस्क्रिप्शन द्यायचं आहे? इट इज अंडरस्टँडेबल बाय मशीन्स. इट इज बायनरी लँग्वेज. इट इज इन झिरोज अँड वन्स विच इज अंडरस्टूड बाय मशीन्स. आणि जर विचारलं व्हाय इन्व्हेंटेड मिड लेवल लँग्वेज तर मग त्याचे डिसएडव्हांटेजेस सांगायचे की लो लेवल लँग्वेजमध्ये आपण आपलं टेक्स्ट टू बायनरी आपण कन्वर्ट करायला आपल्याला जास्त टाइम लागत होता, मोर कॉम्प्लिकेटेड होत होतं म्हणून आपण मिड लेवल लँग्वेज जी आहे ती इन्व्हेन्शन केली आहे. ठीक आहे. आय होप ह्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स वगैरे नसतील. जर असतील तर तुम्ही कमेंट करू शकतात किंवा जो WhatsApp नंबर आहे त्याच्यावरती पण तुम्ही विचारू शकतात. तर मिड लेव्हल लँग्वेज आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला ते हे तुमच्या शेअर्स, लाईकवरनं कळवा. तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा